हॅलो गाईस, शिवाय गाडी कशी चालवतो दाखव, गेअर टाक आणि हॉर्न वाजव. हॉर्न कसा वाजतो? हॉर्न तुला शिकवलेला कुठून वाजतो हॉर्न? थांब एसी लावतो तो. एसी लावतोय, लाव. आणि घर टाक, गेअर टाक, गेअर टाक. हा घे टाकतो. हा चल पडला, चालव. हॉर्न वाजव. मध्ये इथे 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 हॉर्न वाजव. कैसा लगा? कैसा लगा क्या बता. मेरे को लगा था प्लान कैंसिल. सो आता ही आम्ही आमची गाडी घेऊन जात, ही आमची जुनी लक्ष्मी घेऊन चाललोय. अरे भेंडी लाज वाटली माझ्या आई, एवढा लेट केलाय आणि खातो इकडे बसून. भाई 8 वाजता येणार होते. ओ प्रतीक्षा, ओ भाभी फिरतेस असला काय टायमाला आम्ही आमची लक्ष्मी घेऊन चाललोय. सो आता आम्ही निघतोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर हर. तीन 3000 में टाकी फुल करो. और भाभी कैसन बा? गर्दा उडा रे, गर्दा उडायचे भाभी. हे बघा याचं काय चालू आहे. बाबू गाडी दे ना, गाडी घेऊन झोपतोयस हा बाबू. लालीची गाडी दे ना बाबू. शिवाय देतो. पेला पेला प्यार है. सो फायनली आम्ही पोचलोय. सकाळचे 4 वाजलेत. सो आता आम्ही 2 तास झोपू आणि मग सकाळी 6 वाजता आंघोळ करून निघू रायगडला जायला. पण थोडा आराम करतो आणि सकाळी तुम्हाला दाखवतो रायगड. भैया प्रॉपर यूपीचा ट्रेनमधून बॅगा उतरवतो, त्याला प्रॅक्टिस आहे. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:30 वाजले आणि हा रायगड कसलाच भारी दिसतोय. पहाट असावी तर अशी, उठल्या उठल्या समोर रायगड. सकाळचे 6:30 वाजलेत आणि जो पाठीचा डोंगर दिसतोय फॉगमध्ये तो रायगड. पृथ्वीवरचा स्वर्ग. सकाळी सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. माझी उठून आंघोळ वगैरे झाली आहे. लोक आता टाइमपास करतात. आंघोळ न करता माणसाने कसं सुंदर दिसावं, जिवंत उदाहरण. मी सकाळी लवकर उठून आंघोळ केली,
हे केलं ते केलं. सगळ्यांच्या आधी मी केले. मेकअप आर्टिस्ट ठाण्यावर ना मागवलंय. बुस्कुट बुस्कुट अरे शिवाय ते काही मस्त आहे. तो मी मागवलेला तो एक सेट भेटतो ना 4चा सेट भेटतो. चांगला परफ्यूम होता. स्मेल तेव्हा तो त्याच्याकडनं घेतला ना तो म्हणून हा गॉगल किती घेतला. हे इथे जिजामातांचं घर आहे. आणि इथे 2 किलोमीटरवरती रायगड किल्ला आहे. हा जो दिसतो तो रायगड किल्ला वरती. स्वतः मी रायगडाच्या पायथ्याशी पोचलोय, चित्त दरवाजाच्या इथे. स्वतः मी इकडनं स्टार्ट करू जर्नी, पुढे तुम्हाला दाखवतो. आम्ही पोचलोय रायगड किल्ला. काय पण बाबू जे करणे का चलो जे करू. वाघ वीळ बघायला जातो. कारण की खालून मारणं शक्य नाही, समोरूनच मारता येईल तिकडनं. खाली बघत जरा समोर 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 चक्कर येते रे. त्याला इकडे दे. झंडेत रे व्हाईट शिवाय हा असा व्ह्यू एकदम भारी दिसतो इकडनं. मतलब इथं स्टार्टिंग आहे, आपल्याला अजून वरती चढायचं. अरे हे बघ हे एवढंच बोल. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. स्लिप मारेल. स्पाइडरमैन दिल तूने चुराया मेरे दिल का चैन. लोड सगळा त्याच्यावरती टाका ना, अशी क्रॉस आहे. म्हणून सांगतो ट्रॅकिंगला जात जावं माझ्यासारखं. चला आता इकडनं हात. बोल काय. जय भवानी जय भवानी जय शिवाजी. पायऱ्या चढल्यानंतर भाई आमच्या हातात काट्या आल्या. 1600 पायऱ्या चढायचे आहेत. ए लाली चलो जल्दी, काय करताय इथे बघ शिवानी. हा भाई मध्ये कसली पावर आहे काय माहिती. इथे आमची फाटली आहे आणि ह्याला उचलून नको घेऊ, मला चालायचं आहे. शिवाय शिवाय बघ. जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. लाली पण चालते. लाली पण चालते. पाया पडायला पाहिजे रे. पाया पडा. तू पण शिवाय तू काय पण बाबू. शिवाय तू पण तो पडलो मी वरती खाली. दिवस झाला.
ते नाही. बोललीस स्वतः शिवानी तुझ्याकडनं काय नाही होणार बोल. चढू शकत. ते बघ आला समोर डोंगर. चल आला गड. आमचे मावळे दमलेत. लाली के दादी का कॉल. 10 वाजता गड चढायला चालू केलेला. 11 वाजलेत. अर्धा काय अजून थोडासा पण गड नाही चढलोय. पार जिरली पार जिरली. सट्ट रोपवेने गेलं असं बरं झालं असं. पण फाटली पॅन्ट पण फाटली. घामटा निघाला बाई. अजून प्रॉपर 3.5 तास चढायचं आहे. महादेव. आता आम्ही इथे महादरवाजाकडे पोचू. आणखीन 15 मिनिटच. शिवायचा फ्रेंड भेटलाय गडावरती. गेल्या वेळेस फ्रुटी घेऊन गेलेला. यावेळेस थांबवायचं शिवायला भेटायला. शिवायची वाट बघते कधी शिवाय येणार. मगाची शिवायला बजरंग बली की जय बोलत होता. बजरंग बली की बघ बजरंग बली. बोल बजरंग बली की जय बोल. नाही हे बाई इकडे पण आहे. वाज घेऊन खातोय. नाही आवडलं त्याला. बिस्किट बॉटल ठेव तिथे बाई स्वतः घेईल पाठी ठेव तिथे. आपल्याला मारलो रावलीची बाईक मध्ये कुणी मारलो. आला महादरवाजा. तो टकमक टोक. ही तटबंदी. थांबा 1 मिनिट. हा महादरवाजा. हा दरवाजा सिंहगडचा. पाण्याला विष लावून ठेवायचे. कशाला यायला. किती तिकीट आहे. 4, 5, 6, 7, 8. चला. दरवाजे बाई. दरवाजा कुठे. हा दरवाजा इकडे. अरे हा असा एंट्री अशी आहे. म्हणजे दुश्मन. फायनली सिंहगड पर्यंत पोहोचलो. 10 वाजता चालू केलेलं आम्ही चढायला. तर सिंहगड पर्यंत सिंहगेट पर्यंत पोचायला 12:30 वाजले. ते 10, 11, 12 अडीच तास 3 तास आम्हाला इथपर्यंत यायला गेला. आणि अजून आम्हाला वरती चढायचं आहे. तुम्हाला दाखवतो वरती अजून किती चढायचं आहे. हां अभी आप गलत रास्ते पे चल रहे हो. गलत रास्ते पे. ये रास्ते पे चलना है. आपने गलत रास्ता चूज किया है भाभी. हाँ अभी आ जाएंगे ना. भाभी आप गलत राहों पे चल रहे हो भाभी. बाबू को ले.
तुम्हाला इथे पार्किंग दिसू शकते. इथून आम्ही आलोय. हे पार्किंग आहे इथे. इथून हा पहिला गड, हा दुसरा आणि आता इथे तिसरा. हा हत्ती तलाव आता सुकलाय, पावसात भरेल. आणि इथे वरती टकमक टोककडे जाण्याचा मार्ग. फायनली महाराजांचं दर्शन झालंय. खूप भारी वाटलं बघून. असा राजा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः माझी ओळख करून देतो. माझं नाव अनिल बाबू शिंदे. याच्या अगोदर आपण किल्ला पाहिला असेल नसेल, आज माझ्यासोबत तुम्ही प्रात्यक्षिक किल्ला पाहणार. आज आपण किल्ल्यावरती पायी चढून आलात. ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. जी लोक 4 मिनिटांमध्ये गडावरती रोपवून येतात, ही गडाची मागची बाजू आहे. 2375 पायऱ्या चढून आलात, ती किल्ल्याची समोरची बाजू आहे. जिथे तुम्ही गाडी पार्किंग केलीत ना, तिथून गडाची हाईट आहे 2851 फूट. माथ्यावरती आपण आता उभे आहात. पायथ्यापासून माथ्यापर्यंत 1350 फूट या गडाची हाईट आहे. आपण इतिहासामध्ये या रायगडाचं पूर्वीचं मूळ नाव वाचलं असेल, रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. जावळीच्या मोऱ्यामध्ये प्रतापगड पाहिला असेल. प्रतापगडाच्या पायथ्याला जावळीचं खोर आहे. तिथे जावळीचे चंद्रराव मोरे त्यांच्या ताब्यामध्ये हा डोंगर होता. जावळीच्या माझं खलिदा पाठवलेलं. खलिद्यामध्ये असं लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहात, मग मराठ्यासारखं दोघं मिळून हिंदवी स्वराज्य निर्माण करूया. मोरे फार गर्विष्ठ होते. मोऱ्याने आपल्या राजांना उलट पत्र पाठवलं की तुम्ही तेव्हा झाला राजे, स्वतःला समजून घेणारे कोण राजे. या जावळी प्रांताचे खरे राजे म्हटले ना आम्ही आहात. द्यायचा असेल तर आजच्या तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे असे म्हणतात. राजे 145 पावले जावळीच्या खोऱ्यात पाठवतात. जावळीच्या लढाईमध्ये चंद्रराव मोरे यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याची काकड्यांच्या असे मारले गेले. मोऱ्यांना वाटलं आता आपलं पण वध होणार. मोरे गडाच्या पायथ्याशी आले. महाराजांना 15 मे 1656 ला शरण आली. 15 मे 1656 ते 70 त्या गडाची बांधकामं चालू होती. 14 वर्ष लागले. राजे कोणताही गड किंवा किल्ला जिंकून आले, विजय प्राप्त करून आल्यानंतर या 7व्या मजल्यावरती पूर्वी भगवा झेंडा लावला जायचा. कारण का आजूबाजूच्या गड किल्ल्यांना, गाव किल्ल्यांना वाटलं पाहिजे आपले राजे आज विजय प्राप्त करून आले, म्हणून या 7व्या मजल्यावरती भगवा झेंडा, साईडच्या मजल्यावरती गवताची गंजी पेटवली जायची. म्हणजे आजूबाजूच्या गड किल्ल्यांना, गाव किल्ल्यांना वाटलं पाहिजे ना महाराज आज विजय होऊन आलेले आहे. आतून रचना होती, आतून पूर्णपणे मखमली कापडं, काळू मातीचे दिवे लावले जायचे. आता आपण ज्या गेट मधनं प्रवेश करणार ना, समोरचा गेट बघा, पालखी गेट आहे. राजांची, शंभूराजांची, आऊसाहेबांची जर का गडाच्या खालून पालखी आली ना तर या गेट मधून आतमध्ये जायची. याला पालखी दरवाजा म्हटलेला आहे. या पालखी दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर दादा आपल्याला काय बघायला भेटणार? बालेकिल्ला किल्ला. बालेकिल्ला किल्ला म्हटलं तर काय, किल्ल्यातला किल्ला म्हणजे अति महत्वाचा भाग आहे. राण्यांचे महल, अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे, धान्यांचे कोठार, हे पॉइंट आता आपल्याला आतमध्ये बघायला भेटणार आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजाने एकूण 18 होत्या बरोबर. गडावरती आपल्याला आता फक्त 6 धान्य बघायला भेटतील.
मग आपल्या मनामध्ये शंका येते राजाने एकूण 8 राण्या होत्या, गडावतीच आहेत, मग 2 राण्या राहत होत्या कुठे? आपल्या राजांची पट्टत आणि सईबाईंचं निधन राजगडावरती झालं. संभाजी महाराज 2 वर्षाच्या असताना, 400 वर्षापूर्वीच. आणि राणीला खिडकी हवा घेण्यासाठी दादा मनामध्ये आपल्या शंका आली असेल. त्याच्यावरती पूर्वी छत होती की नव्हती? किल्ल्यावरती पूर्वी छत, सागवानी, लाकडं, कुंभार. आता इकडे या खड्डा ओपन आहे बघ, लक्ष द्या. तर बघा आता आपल्या बाजूला दादा तिथे जे वाडे बघायला भेटतात ना खाली पडलेले, हे इथे खाली साईड अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे. महाराजांचे 8 मिनिस्टर होते ना, 350 किल्ल्यांचा लेखी कागदी व्यवहार ह्या जागेतनं चालला जायचा. जानाजी पंत, आंबेराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रघुनाथ पंडित, रामचंद्र निलकंठ हे जे मंत्रिमंडळ होते त्यांची घरं आहेत. आता आपल्याला 5 घरं बघायला भेटतात. झाडाच्या साईडला 3 पडलेले ते मंत्र्यांचे वाडे अष्टप्रधान. समोर बघा एकदम उंच डोंगर दिसतो ना, आडवा प्लेन आहे बघा. हा महाराजांचा पूर्ण राजवाडा आहे आणि हे इथे महाराजांनी त्यांचा शेवटचा श्वास सोडला. हा वरती असा 2 मजलीपर्यंत होता. इथे महाराज बसायचे समोर सोन्याच्या सिंहासनावरती आणि बाकीची सर्व जनता इकडे. काय रुतबा असेल महाराजांचा, रियल किंग. हे बाजारपेठ आणि या सर्व बाजारपेठांना नावं होती, फक्त ह्याच्यात बाजारपेठला नावं नव्हती म्हणून नागाचं निशाणी लावली या दुकानाला. लगता है बर्फ पड़ने वाली है. तुम्हें वो घड़ी दिख रही है, ये नहीं वो दिख रहा है अभी. जे मशिदीसारखं दिसतं महाराजांनी मुद्दामून ह्या शेफमध्ये बांधला होता, कारण की कोणते मुघल येऊन त्याच्यावरती आक्रमण करू दे नको. आणि याच मंदिराच्या पायथ्याशी हिरोजी इंदुरकर यांचं नाव कोरलं आहे. या मंदिराच्या बाजूलाच महाराजांची समाधी. शिवायच्या पाय पड, शिवाय पाय पड इकडे, शिवाय पाय पड बाबू. किल्ल्याची गॅरंटी काय, तर ते इकडे संस्कृतमध्ये लिहिलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य असणार तोपर्यंत या किल्ल्याची गॅरंटी आहे. आमचा अख्खा गड फिरून झाला आहे, सो खूप भूक लागली. 4 वाजलेत. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला समाधी आहे, समाधीच्या एकाने कच्ची वाट जाते. तिकडे खाली आल्यावरती इकडे इंदुताई म्हणून एक घर आहे इंदुताईंचं, एकदम फुल गावच्या पद्धतीने. त्यांच्याकडे पिठलं भाकर भेटते, तेच खायला तर आम्ही इकडे आलो आहे. इंदुताईंची वाट बघतोय. आले पिठलं भाकर, हे पिठलं हे भाकर, भाकरी खातो ना. आणि असं आम्ही जेवायला बसलोय. ही कसला हे साईडला कर ना. आमचं गड फिरून झालंय, आता आम्ही उतरतोय खाली. मला घेऊन जाऊ काढते
रिअल व्ह्यू भारी आहे जन्नत. सो फायनली आम्ही आता गड उतरलोय. 4 वाजता स्टार्ट केलेला, आता 6:45 वाजले. 4 तास चढायला 3 तास उतरायला हालत बेकार झाली. पाय नुसते अशी तर 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 कापले. अभी कैसा एक्सपीरियंस था? अच्छा था, पर उतरने के बाद हालत खराब हो गया. अरे वीडियो में बताओ कैसा एक्सपीरियंस था. अरे तुम्हारे फॉलोअर्स देख रहे हैं. एक फॉलोवर नहीं जा आएगा. अभी तक काफी रहा चढ़ाई. पूरा पता है. कैसा एक्सपीरियंस था बताए मच्छी मामा. मराठी में बताओ. चिरली आमची चिरली. इधर से जाने के बाद अच्छा था. उतरने के बाद. और पिंकी भाभी पूरा पिंकी पिंकी लिपस्टिक. तू पण का पिंक घातला भाभीला मॅचिंग. भाभी का खा रहे हो. काय बोलते. त्याचा मैल लवकर निघत नाही ना, त्याला गोरा व्हायचा म्हणून आंघोळ करतो जास्त वेळ. मला सांग सारखं ते चपलांना जाऊन हात लावतोय. ए आता गुड मॉर्निंग झाली आहे. हो यादवजी. हा यादव नाही जाधव. तयारी झाली आहे. सगळ्यांचे बॅग पॅक आहेत. वाजलेत 11:30. आता मी इकडनं चेकआउट करून आणि नेक्स्ट टाईम कुठे भेटू कोणता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा. आणि नाही आवडलं तर कमेंट कमेंट करा. कमेंट नाही आवडत कमेंट चांगली करा. हा रायगड. हे रायगडच्या पायथ्याशी जिजाऊंचा वाडा आहे. हा वाडा हा आतमध्ये जाऊन दाखवतो. आपण पुढे गेलो मध्ये मध्ये आपण ह्या साईडला कुठेतरी गेलेलो. हा हो. आणि हे असे वरती जायला रस्ते तिकडनं. एवढा मोठा वाडा आहे आणि वरती पण किती फ्लोअर असतील. वरतूनच केवढा मोठा दिसतो. काही पण करे मोठ्या मोठ्या. सो ही ह्या वाड्यावरची विहीर आहे वाटतं. एक दुसरी बावडी विहीर. हे इथे आम्ही आलोय. मे बी इकडे प्रत्येकाला शिडी आहे तर इकडे दासींची रूम असावी. पण हा रस्ता या रूममध्येच बुजवला आहे. काय असेल काय माहिती नाही. इकडे मला वाटतं क्वार्टर मीटर असेल. धान्याचा कोठार असू शकतो. हो कारण की ना शिडी आहे आणि हे मे बी साठा करून ठेवला असेल. ही एक विहीर आहे बी इथे. हे बघितली काय बघ आतमध्ये. गुफ काय काय समजत नाही काय. मे बी किती वेळ झाला जेवणाची वाट बघते. किती वेळ झाला जेवणाची वाट बघते. अर्धा तास झाला तरी आमचे ताट खाली आहेत.
फायनली जेवण आलंय, अर्धा तास वाट बघितल्यानंतर. आणि आता जेवायला सुरुवात करू. भाभी भाभी अभी गोवा जाना है. ओ भाभी अभी गोवा जाना है, नेक्स्ट पिकनिक. रेडी हो ना? हाँ भाभी रेडी हो ना? गोवा नितेश गोवा बाय प्रीतेश वा तो प्रीतेश चालला बाबू. प्रतीक्षा नेक्स्ट पिकनिक कुठे? कन्फर्म आहे गोवा आहे शिवानी. गोवा कन्फर्म आहे. वाह गोव्यासाठी पैसे रेडी कर प्रतीक्षा. किती? 50,000 50 लाख 50,000 घरापर्यंत सोडणारे प्रतीक्षा. फालतू करू नको. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.